जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्टार्टअप क्लासेसवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञान या घटकावर एकूण 25 प्रश्न बघणार आहोत. प्रश्न आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, तसेच व्हिडिओला शेअर करा व स्टार्टअप क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आपण वेळ वाया न घालवता प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे, शारदा सदन या संस्थेचा मुख्य उद्देश काय होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, निराधार व विधवा महिलांना शिक्षण देणे तसेच आश्रय देणे हा शारदा सदन या संस्थेचा उद्देश होता. प्रश्न क्रमांक दुसरा, S-400 हवाई प्रणाली भारताने कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, रशिया देशाकडून घेतलेले आहे. प्रश्न क्रमांक तिसरा आहे, जागतिक अन्न सुरक्षा दिवस कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 7 जून. प्रश्न क्रमांक चौथा आहे, ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी व जास्तीत जास्त किती सभासद असतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कमीत कमी 7 व जास्तीत जास्त 17 सभासद असतात. प्रश्न क्रमांक 5 आहे, द्विदल राज्य पद्धती कोणत्या कायद्याने सुरू झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा याने द्विदल राज्य पद्धती सुरू झाली. प्रश्न क्रमांक 6 आहे, अजिंठा लेण्यांचा शोध कोणी लावला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जॉन स्मिथ. प्रश्न क्रमांक 7 आहे, कोणत्या देशाच्या मदतीने जायकवाडी प्रकल्प उभारला गेला होता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जपान. जपान या देशाच्या सहकार्याने जायकवाडी प्रकल्प उभारला होता, जो कुठे आहे? गोदावरी नदीवर आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, फ्लेमिंगो अभयारण्य कोणत्या शहरात स्थित आहे? फ्लेमिंगो अभयारण्य कोठे आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ठाण्याची खाडी. ठाण्याची खाडी महाराष्ट्रात आहे आपल्या फ्लेमिंगो अभयारण्य येतं. प्रश्न क्रमांक 9, साल्हेर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नाशिक. नाशिक येथे साल्हेर किल्ला आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, काकरापारा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात स्थित आहे? पर्याय क्रमांक 1, गुजरात या राज्यात काकरापारा अणुविद्युत प्रकल्प स्थित आहे. तर महाराष्ट्रात कोणता आहे? तारापूर अणुविद्युत प्रकल्प आहे. तर तमिळनाडूमध्ये कल्पकम अणुविद्युत प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 11, एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नाशिक. प्रश्न क्रमांक 12 आहे, फिफा विश्वचषक सर्वाधिक वेळा जिंकणारा संघ कोणता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ब्राझील. प्रश्न क्रमांक 13 आहे, सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पर्जन्य छायेचा प्रदेश. प्रश्न क्रमांक 14, एल निनो समजला जाणारा कमी वायूचा दाब कोणत्या महासागरात तयार होतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पॅसिफिक महासागर. प्रश्न क्रमांक 15 आहे, नाल सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गुजरात राज्यात नाल सरोवर पक्षी अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 16, कोकणात उन्हाळ्यात पाटाच्या पाण्यावर केल्या जाणाऱ्या भातशेतीला काय म्हणतात? कोकणात उन्हाळ्यात केल्या जाणाऱ्या पाटाच्या पाण्यावरील केल्या जाणाऱ्या भातशेतीस काय म्हणतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वायंगण. प्रश्न क्रमांक 17, स्वामी विवेकानंद यांना विवेकानंद ही उपाधी कोणी दिली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, महाराजा खेतडे.
प्रश्न क्रमांक 18 आहे, सूर्यमालेतील सर्वात कमी घनत्व असलेला ग्रह कोणता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शनी. प्रश्न क्रमांक 19 लोकसभा अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लोकसभा उपाध्यक्ष. प्रश्न क्रमांक 20 शुद्ध पाण्याचा सामू किती pH असतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 7 pH असतो. प्रश्न क्रमांक 21 अजिंठा येथील चित्रांमध्ये प्रामुख्याने कोणती चित्रे आढळतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जातक कथेतील चित्रे आढळतात. प्रश्न क्रमांक 22 आहे, इंटरनेटच्या भाषेत IP ॲड्रेस काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इंटरनेट. पर्याय क्रमांक 1 इंटरनेट प्रोटोकॉल, यालाच आपण IP ॲड्रेस म्हणतो. प्रश्न क्रमांक 23 लू वारे कोणत्या प्रकारचे वारे आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उष्ण व कोरडे वारे. प्रश्न क्रमांक 24 भूदान चळवळीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विनोबा भावे. प्रश्न क्रमांक 25 फिफाचे मुख्यालय कोठे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ज्युरिक स्वित्झर्लंड येथे फिफाचे मुख्यालय आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण 25 प्रश्न बघितले. प्रश्न आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तसेच व्हिडिओला शेअर करा व स्टार्टअप क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, वंदे मातरम.